हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे पुरात हरवलेलं प्रेम. राधिका पुण्यातील एक सामान्य ऑफिस गोईंग मुलगी. रोज सकाळी ती स्टेशनवर यायची, हातात कॉफीचा कप आणि डोळ्यात काहीतरी शोधायचं वेळ. ती 7:30 वाजताच्या सातारा लोकलची वाट पाहायची, पण तिला लोकलपेक्षा कुणीतरी दुसऱ्याची वाट असायची. तो म्हणजे आर्यन. नेहमीसारखं ब्लू शर्ट, काळी बॅग आणि गळ्यात हेडफोन. राधिकाच्या नजरेला त्याचं हसणं खूप भावायचं. दोघं रोज एका डब्यात भेटायचे. कधी बोलणं नाही, पण नजर भिडायची. त्या नजरेत एक ओळखीचा गहिरा आवाज होता. एके दिवशी अचानक आर्यनने विचारलं, "तुम्ही रोज हीच लोकल पकडता का?" ती हलकं हसली. "हो, आणि तुम्ही?" तो म्हणाला, "हो, माझं गाव साताऱ्याच्या पुढे आहे, धरणगाव. 2 वर्षापूर्वी पुरात थोडं नुकसान झालं होतं तिथे, पण आता सगळं नीट झालंय." त्याच्या आवाजात एक हळवं काहीतरी होतं जे राधिकाच्या मनात अडकून राहिलं. पुढच्या काही दिवसात त्यांच्या गप्पा वाढत गेल्या. कॉफी शेअर करणे, पुस्तकांबद्दल बोलणे आणि एकदा तर आर्यनने तिची बॅग पकडून दिली. हळूहळू ती सकाळ तिच्यासाठी फक्त ऑफिसला जाण्याची नव्हे तर आर्यनला भेटण्याची वेळ बनली. एके दिवशी ट्रेन उशिरा आली. राधिका थोडी वैतागली, पण आर्यनने विचारलं, "तुम्ही हसत नाही तेव्हा सकाळीच उदास वाटते." त्या एका वाक्याने ती हरवली. ती म्हणाली, "तुम्ही एवढं बोलता आणि मग ट्रेन सुटली की गायब होता." तो हसला, "हो, माझं स्टेशन शेवटचं असतं, धरणगाव." राधिकाने मनात ठरवलं, एक दिवस मी पण उतरणार तिथे, त्याच्या गावात. त्या दिवशी पाऊस होता, स्टेशन ओलं, वारा थंड. राधिकाच्या मनात मात्र उष्णता होती. ती आज त्याला सांगणार होती की ती त्याला आवडते. पण ट्रेन आली आणि आर्यन आला नाही. ती वाट पाहत राहिली. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशीही तो आला नाही. ती विचारात पडली, काही झालंय का त्याला? तिने निर्णय घेतला, त्या गावात जाऊनच येते. 2 दिवसांनी ती साताऱ्याला गेली. तेथून धरणगावकडे बस पकडली, पण बसवाल्याने विचारलं, "मॅडम, धरणगाव?" "पण ते तर आता नाहीच उरलं." राधिका दचकल्यागत म्हणाली, "काय?" तो ड्रायव्हर म्हणाला, "2 वर्षापूर्वीच्या पुरात ते पूर्ण गाव वाहून गेलं. काही लोक वाचले नाहीत, तिथे आता फक्त पाण्याचा साठा आहे." राधिकाच्या डोळ्यात अश्रू आले. "पण आर्यन? तो म्हणायचा की तो तिथेच राहतो." ड्रायव्हरने शांतपणे उत्तर दिलं, "तिथला आर्यन शिंदे, तोच का?" ती थक्क होऊन म्हणाली, "हो, तोच." ड्रायव्हर म्हणाला, "तो पुरात गेल्या 2 वर्षापूर्वी मेला गं." राधिका विश्वास ठेवू शकत नव्हती. ती परत स्टेशनवर आली. त्या डब्यात बसली, तिथे दोघं रोज बसायचे. त्या सीटवर हात ठेवला. थंड होती, पण काहीतरी जाणवलं. त्या क्षणी तिच्या मोबाईलवर मेसेज आला, "कॉफी विसरू नकोस, आजही धरणगावची ट्रेन सुटते." ती थक्क झाली. ती सीटवरून उठली आणि खिडकीतून बाहेर पाहिलं. तोच चेहरा, तो स्मितहास्य करत उभा होता, जसा रोज उभा असायचा. आणि ट्रेन सुटली. ती धावत बाहेर आली, पण तो गायब. फक्त एक सुगंध हवेत राहिला, तिच्या कॉफीच्या वाफेसोबत मिसळलेला. त्या दिवसानंतर राधिका रोज स्टेशनवर जायची, पण ट्रेन सुटल्यावर तिचा नंबर कधी लागत नसे. ती फक्त एका सीटवर जाऊन बसायची, जिथे त्याचा शर्टाचा सुगंध अजून टिकून होता. तिला आता माहीत होतं, काही नाती वेळेने तुटत नाहीत, ती फक्त दुसऱ्या जगात पुढे जातात. त्या दिवसापासून राधिका दरवर्षी त्या पूरग्रस्त जागी जाऊन एक कॉफी ठेवते आणि म्हणते, "आर्यन, तुझ्या गावात आता शांतता आहे, पण माझ्या मनात अजूनही पाऊस आहे."
कधीकधी काही प्रवास ट्रेनने संपत नाहीत, ते आत्म्यांच्या जगात पुढे सुरू राहतात. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.